माझं नाव श्रीशैल माशाळ. मी हेरिटेज फार्म्स ओम गर्जन चौक सैफुल जुळे सोलापूर येथे राहणारा रहिवासी आहे. तर आमचा विषय असा आहे की आजचा MSCVचं जे कारभार या ठिकाणी हे लोकांनी केलेलं आहे ते तुम्हाला मी आज या ठिकाणी दाखवणार आहे. तर असं आहे की जून 2025मध्ये भरपूर पाऊस होऊन सोसायटीत पाणी आलं होतं. पाणी आल्यामुळे जे आमच्या सोसायटीत MSCBचं जे मेन केबल आहे ते मेन केबल या ठिकाणी त्या पाण्यामुळं खराब झालेलं होतं. कधी जून 2025ला. तर त्या ठिकाणी आम्ही MSCBला कंप्लेंट केल्यानंतर ते लोक आले, आम्हाला लाईटची व्यवस्था असं करून दिले. ते कसं करून दिले तुम्हाला ते या ठिकाणी दाखवतो मी. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही ह्याचं परमनंट सोल्युशन काय काढतात. त्यांनी बोलले की हे टेम्पररी सोल्युशन आहे, आत्ता पावसाचं हे होऊ दे. तर पाऊस कमी झाला किंवा पावसाळ्याच्या नंतर आम्ही तुम्हाला परमनंट सोल्युशन तुमच्या सोसायटीत कसं होतं तसं करून द्यायचं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिले. आम्ही बोललो की ठीक आहे, आता जे आम्हाला लाईटचं गरज आहे लाईट करून द्या. त्या ठिकाणी करून गेले. त्याच्यानंतर 15 दिवसांनी 1 महिन्यानी आम्ही वारंवार त्यांच्याकडे तक्रार जुळे सोलापूर या ऑफिसला जवळपास एकदा 5 ते 6 वेळा आतापर्यंत महिन्याला एकदा म्हणू शकता तुम्ही जवळपास लेखी तोंडी फोनद्वारे आम्ही त्यांना खूप वेळा कंप्लेंट केला असून या ठिकाणी त्या तक्रारीचा अजिबात त्यांनी केअर करत नाहीत. त्याच्यानंतर काय झालं ते लोक बोलले आम्हाला की तुम्ही कंप्लेंट करा, अजून एकदा कंप्लेंट करा. आम्ही कंप्लेंट केलो. परत एकदा कंप्लेंट केल्यावर त्यांनी बोलले की आमचे ऑफिसर लोक येतील, ते सर्वे करतील, मग त्याचा आम्ही निर्णय घेऊ. त्या ठिकाणी 4 आणि 5 वेळा सर्वे करतात. कंप्लेंट केल्यावरती फोनद्वारे किंवा लेखी तक्रारी दिल्यावर येतात, बघतात, सर्वे करतात आणि निघून जातात. त्या ठिकाणी आम्ही अक्षरशः आम्ही वैतागलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे MSCBचं जे बोर्ड आहे या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, असं क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. इकडे केबल दाखवा, केबल कसं खाली टाकलंय बघा तुम्ही जरा. या ठिकाणी बघा तुम्ही हे कसं दिसतंय केबल. या ठिकाणी एवढं त्रास आहे आम्हाला. इथं लहान मुलं आमचे खेळतात, आमचे घर आहेत. त्या ठिकाणी मेन लाईन आहे हे केबल ह्या ठिकाणी असं टाकलंय आणि ह्या ठिकाणी असं केबल खालनं टाकलंय. ते म्हणजे आश्चर्याचं MSCBचं काम आहे का काय हेच कळणं झालं आम्हाला. त्याचं कसं करायचं, एवढ्या वेळा तक्रार करून सुद्धा MSCB लोक काम करत नाहीत. आणि या ठिकाणी नंतर आम्ही 2 फेब्रुवारीला अजून एकदा जाऊन कंप्लेंट केला. तेव्हा आम्ही जॉब विचारण्याचा प्रयत्न केला. फोनद्वारे जॉब विचारले तर उलटं सुलटं उत्तर देते. आणि आमचं मागणी काय आहे याच्यामध्ये त्यांना मेन मुद्दा आम्ही काय सांगितलं, हे केबल तुम्ही काढा आधी, आम्हाला धोक्याचं आहे, आमचे मुलं खेळतात तिथं. त्या दिवशी काय झालं अजून एक प्रकरण, ते गॅसची सिलेंडरची गाडी जात होती, ते गॅसची सिलेंडरची गाडी ह्या केबलला लागलं असतं. तिथं आम्ही वरून आवाज दिल्यानंतर ती केबलची गाडी ती गॅसची गाडी थांबली. नाहीतर एवढा मोठा भयानक सोलापुरातलं अदृश्यमय भयानक स्फोट या ठिकाणी झाला असता तर काय करायचं, जीवितहानी झाली असती. 100 लोकांचा सोसायटी आहे. हे असं या ठिकाणी MSCBने काम केलेलं आहे. त्याचं जबाबदारी MSCB घेत नाही. ते म्हणते टाळाटाळ करते, एवढं टाळाटाळ करते, 6-6 महिने काम करत नाही. आम्ही अक्षरशः हे नागरिक या ठिकाणी वैतागलेले आहेत. त्याची कृपया आम्हाला MSCBला एवढंच विनंती आहे की हे केबल लवकरात लवकर काढून घेऊन जावा. त्याच्यानंतर आमचं रिक्वायरमेंट काय, खालून जे अंडरपास केबल होतं जे खराब झालेलं आहे त्याला रिप्लेसमेंट करा, हे आमचं मागणी आहे. तर आम्ही ते GIला किंवा त्यांच्या सिनियर अधिकाऱ्यांना फोन केल्यावर काय म्हणतात, तुम्ही जसं सांगता तसं होत नाही, तुम्ही जसं सांगता तसं होत नाही. आम्ही फोन केल्यावर फक्त रिपेरी करून देतो आणि काय ते दुरुस्ती करून देतो. तुम्ही आत्ता बघितलं कसं डेंजर आहे. या डेंजरमध्ये कसं राहायचं सांगा आम्ही इथले नागरिक. हे प्रभाग क्रमांक 26 आहे, हेरिटेज फार्म्स जुळे सोलापूर इथले आमचे नागरिक सुद्धा आहेत या ठिकाणी, ते बोलतील तुम्हाला. तर बोला. MSCBला आमची एवढीच विनंती आहे की या ज्या उघडा DP आहे आणि ज्या उघड्या तारा पसरलेल्या आहेत त्याबाबत त्यांनी ठोस उपाययोजना करावी आणि भविष्यात होणारा धोका टाळण्यासाठी याबाबत त्यांनी तातडीने पावले उचलावीत. रस्त्यावरती लहान मुलं खेळत असतात, DPला धक्का लागला तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी MSCBला आमची कळकळीची विनंती आहे की याबाबतचा परमनंट सोल्युशन काढून कायमचा बंदोबस्त करून ह्या वायरिंग
डीपी दुरुस्त करावी, व्यवस्थित करावी आणि वायरिंग ही अंडरग्राऊंड टाकावी आणि भविष्यात होणारा धोका टळेल याबाबत MSEB दक्षता घेईल एवढीच आम्ही माफक अपेक्षा करतो.